शांडी एकच वाद आमचे शांडी दादा या तिन्ही पंच एकत्रित या बघा जास्त वेळ घेणार ना आपण एकेकाचा सन्मान ना करू तिन्ही या धोनी सर सुनील तांडेल लगेच स्टेजवर या आपण धोनी सर आलेले आहेत बघा धोनी सर सुनील तांडेल निश्चित स्वरूपात या तिन्ही पंचांचा गौरी स्पोर्ट नेवाल यांच्या वतीने एकत्रित आपण सन्मान इथे करणार आहोत ज्याने 6 दिवस पंचांच्या भूमिकेत अतिशय सक्षमरित्या जबाबदारी पार पाडली तर एका बाजूला रायगड जिल्हा पंच कमिटीचे जिल्हा सल्लागार संदीप पालकर केवाले त्यानंतर धोनी म्हणून परिचित असणारे आमचे संतोष चौधरी शिरडॉन आणि बेलिवली गावातील उत्कृष्ट पंच सुनील तांडेल या त्रिवेणी संगमचा यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे धोनी सर बघा धोनी सर खुश आहेत एकदम शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व संदीप पालकरी जिल्हा सल्लागार आहेत तर यानंतर आमचे समालोचक बघा रॉकस्टार प्रवीण आणि बाबूशा सनसनिया आणि त्यांच्या समवेत आमचे गुणलेखक सुधीर पाटील सुधीर आगलाबिया सुधीर यायच्या बघा सुधीरने अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखकाची भूमिका पार पाडली 6 दिवस ज्याने कोणत्याही प्रकारची चूक न करता कारण गुणलेखक म्हटलं तर आमच्या समालोचकांच्या गळ्यातील ताईत खऱ्या अर्थाने एक पाठीचा काना म्हणून ओळखला जातो आकाश बाबूशा तर आमचे बघा गतिमान खऱ्या अर्थाने पळण्यात खऱ्या अर्थाने पटाईत असणारे आमचे छोटा सर्जा अर्थात छोटा गण रॉकस्टार प्रवीण गायकर याने अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व संघांना ज्यांनी इन्व्हाइट केलं आणि गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने राजेश शेठ कातारा आकाशदादा कातारा आणि गौरी स्पोर्टच्या वतीने 20,000 रुपयाचं कॅश प्राइज रॉकस्टार प्रवीण यांना इथे देण्यात आलेलं आहे यानंतर संदेशा क्वालिटी विथ क्लॅरिटी ज्याने चांगल्या प्रकारे योगदान दिलं आणि सानिया डीजे नितीन आपला एक प्रतिनिधी या सुधीर आगलावे ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका पार पाडली संदेश शेलके आई एकविरा लाई इव्हेंट संदेश तुमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करो संदेशच नव्हे कॅमेरामॅनने पण चांगलं योगदान दिलं या स्पर्धेला सुधीर आगलावे यानंतर खऱ्या अर्थाने आपण गुणलेखक म्हटलं तर आमच्या समालोचकांच्या पाठीचा कणा खऱ्या अर्थाने मोठा आधार असतो निश्चित स्वरूपात सुधीर आगलावे ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखकाची भूमिका पार पाडली 6 दिवस अतिशय सक्षमरित्या एक गुणलेखक म्हणून खऱ्या अर्थाने ज्याने योगदान दिला म्हणजे आमचे क्रीडा क्षेत्रातील मास्तर म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो संबोधतो ते आमचे सुधीर नितीन ज्याने साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिला अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम बघायला मिळाली नितीन पाटील धुंद्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे धन्यवाद मित्रांनो पुढचा सन्मान आपण करूया एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा प्रवक्ते महागुरूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो की ज्या पद्धतीने आपण पाहतो की बकासूर मैदानावरती धावत जातो भिरभिर असा कॉमेडी क्षेत्रातील डबल हिंद केसरी बकासूर म्हणून ज्याला आम्ही संबोधतो डबल हिंद केसरी म्हणजे सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मानित आणि नारायण राणे पुरस्कृत असे दमदार समालोचक MD गडगे महागुरू यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने डबल हिंद केसरी चला आता वैयक्तिक पारितोषिकडे आपण बोलूया जाऊया महागुरू यांच्याकडे चला 5 संघ या ठिकाणी समोर या वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज गोलंदाज मालिकावीर ही पारितोषिक दिले जातील तर सामनावीराचं खऱ्या अर्थाने पारितोषिक इथे दिलं जात आहे ज्याने 7 चेंडूमध्ये 7 धावा खऱ्या अर्थाने डिपेंड केल्या तो शौर्य 11 भरदेव इटगर क्रिकेट संघाचा लेफ्ट हँडर ताकदवर गोलंदाज अर्थात कल्पेश भोपी ठरतो अंतिम सामन्याचा सामनावीर कल्पेश या शेवटचा षटक हाताळलं कल्पेश या लेफ्ट हँडर गेंदबाज ज्याने खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मोरबे क्रिकेट संघाच्या आणि विनोददादा चौधरी युवा उद्योजक आहेत बघा फ्रीज आम्हाला उपलब्ध झाले त्यांच्या माध्यमातून वलवली गावातील विनोद शेठ चौधरी एक युवा उद्योजक आहेत वलवली गावातील त्यांच्या शुभास्ते सामनावीर या किताबाने खऱ्या अर्थाने शौर्य 11 ची एक्सप्रेस म्हणून ओळख आहे तर निश्चित स्वरूपात कल्पेश अभिनंदन अंतिम सामन्याचा
खऱ्या अर्थाने तुला हिरो सामनावीर म्हणून खऱ्या अर्थाने इथे घोषित केलं जात आहे. आणि 40+ एक बक्षीस होतं बघा. हा 40+ मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहे. आणि आयलेश मात्रे, आयलेश यायचे आपण. तर जयेश गोवारी आणि देवदास गोवारी या आपण आपल्या शुभ हस्ते आयलेशला खऱ्या अर्थाने सामनावीर या किताबाने त्याचा गौरव करू. आपल्याकडे बेल कमी होती त्यामुळेच आयलेशचा आपल्याला गौरव करता आला नाहीये. आणि सौरभ रिडगर सामनावीराचा एक पारितोषिक आहे आपल्यासाठी घेऊन जायचे आहे. कारण ते आम्ही शेष का ठेवलं, अंधार होऊ नये स्पर्धेला खऱ्या अर्थाने, त्याकरता आम्ही निर्धार केला होता आमच्या गौरी स्पोर्टने की उर्वरित जे 2 जे मॅचेस मॅन ऑफ द मॅच आहे तर विश्वास काधारा, विश्वास या बैलगाड्या शर्यतीमध्ये खूप मोठं त्यांचं नाव आहे. विश्वास दादा आणि त्यांच्या समवेत दीपक पाटील वलवली 6 दिवस मेहनत माजी उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने सौरभचं इथे गौरव केला जात आहे. आज फलंदाजी आवडली खऱ्या अर्थाने, सौरभने उत्तम फलंदाजी बघायला मिळाली, आक्रमकता होती त्यांच्या शैलीमध्ये. आणि शौर्या 11 भरोदर इटगर क्रिकेट संघ अंतिम सामन्याचा तुम्ही विजेता ठरलं. ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपी यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राईज तुमच्या संघासाठी जमा झालेलं आहे. यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक इथे जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो. तर शेख साहेबांना आपण इथे आमंत्रित करू. शेख साहेब या. शेख साहेब आई आहे, पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना आम्ही आमंत्रित करतो. आणि उत्कृष्ट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं पारितोषिक इथे जात आहे, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे सक्षमरित्या गोलंदाजी हाताळली. त्या गोलंदाजाचं नाव आहे संघाचं नाव आहे डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे. गोलंदाजी करत असताना स्पर्धेमध्ये एकूण 11 विकेट यांनी गारद केलं. आणि गोलंदाज ठरतो खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाज विनीत फडके. विनीत यायचे बघा, 11 फलंदाजांना ज्याने तंबूचा रस्ता दाखवला. विनीत यायचे विनीत. मोरबे क्रिकेट संघ डांगणेश्वर मोरबे क्रिकेट संघाचा विनीत बेल जास्त दडवू नका. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने डांगणेश्वर मोरबे क्रिकेट संघाचा अतिशय आक्रमक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. विनीतचं आपण कौतुक करूया. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना एकूण त्यांनी 11 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. आणि विनीत ठरतो आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्यासाठी स्पोर्ट्स सायकल असणार आहे. शेख साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केले जात आहे. आणि ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. मोतीराम शेठ गाधारा पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष आहेत. मोतीराम दादा तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि विनीत आपलं अभिनंदन. तर यानंतर आमदार गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक आपण इथे खऱ्या अर्थाने जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत. तर पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत सन्माननीय रमेश पालवे साहेब, त्याचबरोबर विठ्ठल काथारा या दोन्ही व्यक्तिमत्वांना. दादा या आपण समोर आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे. या स्पर्धेमधला 8 झेल ज्याच्या नावावर आहेत आणि क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जात आहे. संघाचं नाव आहे शौर्या 11 भरेदो रीडगर क्रिकेट संघ. आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो राहुल भगत. राहुल याचे अभिनंदन. वेल डन राहुल भगत, वेल डन. खऱ्या अर्थाने अभिनंदन राहुल भगत. राहुल भगत यायचे आपण बघा. राहुल 8 झेल ज्याच्या नावावर आहेत. आमचे गुणलेखक आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात. राहुल अतिशय दमदार खऱ्या अर्थाने आणि फलंदाजीच्या दृष्टिकोनातून सुद्धा सर्वांना प्रभावित केलं. सिरीजला सुद्धा तो अग्रेसर होता, परंतु मात्र अंतिम क्षणात त्यांना बॅकफुटवर जावं लागलं. परंतु स्पर्धेचा बघा इथे सन सूर्या
टावर फॅन येऊन देऊन त्याचा कार्यार्थाने गौरव केला जात आहे आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. राहुल मनपूर्वक तुझं अभिनंदन. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट शतरक्षक, यानंतर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक आपण इथे जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो अखिलेश काथारा, विशाल काथारा आणि बलिराम काथारा. या अखिलेश, विशाल आणि बलिराम या त्रिवेणी संगमला आम्ही आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते गौरी स्पोर्ट आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मात्र आपल्या शुभ हस्ते वितरण केले जाणार आहे. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक जात आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना खऱ्या अर्थाने 30 चेंडूला सामोरे गेला. 30 चेंडूला सामोरे जात असताना 85 धावा ज्याने कुठून काढल्या त्या खेळाडूचं नाव आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट फ्युचर. आणि बेस्ट फ्युचर ज्याला म्हटलं जातो खऱ्या अर्थाने संघाचं नाव आहे नीलकंठेश्वर क्रिकेट संघ उल्वे. आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक जात आहे आयलेश म्हात्रे यांना. आयलेश म्हात्रे अनुभवाचा गाढा अभ्यास 40+ प्रतिनिधित्व केलं मित्रांनो कि परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते हैं. ये हुनर आहे आयलेश म्हात्रे. अनुभवाचा गाढा अभ्यास आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक मात्र 40+ क्रिकेटर आयलेश म्हात्रे यांना जातो. स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करू. यानंतर आपण निश्चित स्वरूपात वळणार आहोत 5व्या पारितोषिकाकडे. आणि हे पारितोषिक पंचम पारितोषिक आपण वितरण करण्यासाठी गौरी स्पोर्ट नेवालीचे सर्व प्रतिनिधी, सर्व खेळाडू या. सहकारी नितीन या सर्व एनके तुमच्या संपूर्ण टीमने यायचे आहे. 5वे पारितोषिक आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा हकदार बनलेला आहे. कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी. आमदार प्रशांत दादा चौथ्यांदा आमदार होण्याचं भाग्य लाभलं. या सर्व सहकारी गौरी स्पोर्ट नेवाली सर्व खेळपट्टीवर कोण नकारा या आपण सर्वजण. तर तत्पूर्वी मान्यवर नितीन आलेले आहेत बघा. या सर्व सहकारी यांना तर 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट संघ. संघासाठी कॅश प्राइज असणार आहे रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी. राहुल काथारा, नितेश मदनिया, नितीन रोशन आपण यायचे आहे. यांच्या शुभ हस्ते 5वं पारितोषिक किती वितरित केले जात आहे. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे 40+ नीलकंठेश्वर क्रिकेट संघ उल्वे. किरण पाटील यायचे आपण सर्व सहकार्याने. कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ट्रॉफी गौरी स्पोर्ट आयोजित. सर्वांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. हा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे नीलकंठेश्वर क्रिकेट संघ 40+ उल्वे. आणि त्यांच्या संघाच्या संघनायक आणि त्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थाने आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने खऱ्या अर्थाने डॉक्टर दिनेश सावंत सरांचं आम्ही कौतुक करू. ट्रॉफ्या त्यांनी संपूर्ण इथे पुरस्कृत केल्या. सर्वांनी जोरदार बोला गणपती बाप्पा. इथे नीलकंठेश्वर क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आपण चतुर्थ पारितोषिक खऱ्या अर्थाने इथे वितरण करणार आहोत. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित केले जाईल. किरण पाटील सर्व शिलेदारांचं मनपूर्वक अभिनंदन. तिरुपती ग्रुप सर्व शांततेचे प्रतीक. या तिरुपती ग्रुप आमचे वैभव शेठ, आमचे खऱ्या अर्थाने मनोज दादा सर्वांनी याच्या बसवंत या. पण तिरुपती ग्रुप चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक किती वितरित केले जाईल. चतुर्थ क्रमांकाची साठी कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर ट्रॉफी. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जानुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा. नेवालीपाडा बघा त्यांच्यासाठी बघा 5 संघांना 5 फ्रीज इथे दिले जाणार आहेत. रेफ्रिजरेटर शिलेदारांचं आम्ही कौतुक करू. उल्वे 40+ बघा आपण घेऊन जावं. एक फ्रीज घेऊन जायचे.
आणि एक चांगला निर्णय घेतील मला किरण दादा. खरोखर एखादी गरजू व्यक्ती आहे, तुमचा गरजू खेळाडू आहे, त्याच्याकडे तुमचं लक्ष जास्त फोकस होईल मला असं वाटतं प्रत्येक संघाचा. तर हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघ ठरलेला आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी. कॅश प्राईज आहे 25,000 रुपये आणि भव्य बघा फ्रीज रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज देऊन ज्याने खऱ्या अर्थाने त्यांचा गौरव आमच्या सर्व तिरुपती ग्रुपच्या शुभास्ते त्यांचा गौरवविधी केला जात आहे. आई गावदेवी गौरी स्पोर्ट बघा ट्रॉफीचे पुरस्कर्ते डॉक्टर दिनेश सावंत सर, त्यांचं आम्ही कौतुक करू. बोला बजरंग बली की जय. बघा आमचे सर्व गौरी स्पोर्टचे आयोजक खुश आहेत. नेवालीपाडा तुमचं कौतुक करू. फक्त एक शिस्तबद्ध संघ म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करू. खऱ्या अर्थाने दूरवरून आले परंतु वेल काय वेलीचं महत्व मात्र तुम्हाला पूर्ण त्याची कल्पना आहे. तुमचं कौतुक करू आम्ही. तर यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. तृतीय अर्थात 3ऱ्या क्रमांकाचं मात्र हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही मान्यवरांना इथे आमंत्रित करणार आहोत. आणि मोतीराम शेठ काथारा आणि शेख साहेब विठ्ठल काथारा आणि रमेश पालवी साहेब या आपल्या शुभास्ते तृतीय क्रमांक पारितोषिक इथे वितरित केले जाईल. तृतीय क्रमांकासाठी कॅश प्राईज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य फ्रीज असणार आहे. परशुराम काथारा स्टेजवर या आणि विनोददादा चौधरी युवा उद्योजक वलवली. परशुराम काथारा, पंकज भोईर, परशुराम आपण यायचे आहे. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित केले जाईल. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मीत 11 कालुंद्रे. नशीबशेठ भोईर कोल्ही कोपर यांनी पुरस्कृत केलेला संघ मीत 11 क्रिकेट संघ कालुंद्रे. नशीब दादा या आपण उपस्थित असाल तर हा तिथे उपस्थित या स्टेजवर. मीत 11 कालुंद्रे प्रवीण कौतुक करावे लागेल. तृतीय क्रमांकावर तुम्हाला समाधान मानावं लागलं परंतु असं म्हटलं जातं की जब दो टीमों के बीच में मैच खेला जाता है एक टीम हारती है दूसरी टीम जीतती है लेकिन हारने वाले क्रिकेट टीम को कम आंकना नहीं चाहिए. अंग्रेजी में एक कहावत है कि फेलर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस. अपयश यशाची पहिली गुरुकिल्ली आहे. बोला जय श्रीराम. तर कालुंद्रे क्रिकेट संघ मीत 11 प्रवीण मनपूर्वक तुमच्या संघाचं अभिनंदन. चांगला आणि आदतचं आम्ही कौतुक करू खऱ्या अर्थाने. म्हणजे आदतचं कौतुक करावं लागेल प्रितेश आणि अल्पेशचं. यानंतर द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज आणि पारितोषिक ते वितरित केले जाणार आहे. यासाठी आम्ही आमंत्रित करतो सुनील भाऊ गोवारी यांचे खंदे समर्थक सुनील दादांना सुद्धा आम्ही ते आमंत्रित करतो. या शिवसेनेचे कामोडे शहर प्रमुख आहे सुनील भाऊ गोवारी. त्यांच्या समवेत जयेश गोवारी युवा उद्योजक, त्याचबरोबर देविदास गोवारी युवा उद्योजक आणि किरण सोलंकी. खऱ्या अर्थाने एकच नाद बैलगाडा शर्यत या 5 व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक वितरित केले जाईल. आणि फ्रीज सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थाने द्वितीय क्रमांकासाठी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं ते कामोडे शहर शिवसेना शहर प्रमुख सुनील भाऊ गोवारी. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे डांगरेश्वर क्रिकेट संघ मोरबे. मोरबे क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांच्या व्यवस्थापकांनी स्टेजवर यावं. या सर्व खेळाडूंनी डांगरेश्वर मोरबे संकेत त्याचबरोबर आदेश सनी आहेत खऱ्या अर्थाने. या सर्व तुमच्या शिलेदारांनी आदेशचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. या खेळाडूबद्दल आम्हाला लय अभिमान आहे. अतिशय सिनियर क्रिकेटर, शांत स्वभाव, पंचांच्या निर्णयाचा सातत्याने पालन करणारे. बघा डांगरेश्वर क्रिकेट संघ आमच्या संपूर्ण गोवारी मंडळी आहे. सुनील भाऊ गोवाऱ्यांनी त्यांच्या सर्व शिलेदारांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांक अर्थात रनरअप ठरलेला संघ आहे डांगरेश्वर क्रिकेट संघ मोरबे. आणि त्या संघाला कॅश प्राईज असणाऱ्या संघासाठी 50,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 आमदार प्रशांतदादांवर असणारं प्रेम खऱ्या अर्थाने या प्रेमास्थ गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून मानाची रायगड जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. डांगरेश्वर मंदिर आपण पाहतो खऱ्या अर्थाने सर्व शिवभक्त आहेत. आणि आज तुम्हाला खऱ्या अर्थाने डांगरेश्वरची कृपा तुम्ही खऱ्या अर्थाने आज तुम्हाला प्रसन्न झालं. निश्चित स्वरूपात द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरलं. खऱ्या अर्थाने प्रशंसा या खेळाडूची प्रशंसा करावी लागेल. चांगलं उत्तम गोलंदाजी बघायला मिळाली खऱ्या अर्थाने फलंदाजी आणि उत्तम.
ओमकार कौतुक करू तुझं, फ्युचर आहे, भविष्यामध्ये एक चांगला क्रिकेटर तयार होऊ शकतो. तर सर्वांनी टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा द्वितीय क्रमांक अर्थात रनरअप इथे ठरलेला आहे आणि त्या संघासाठी कॅश प्राईज आहे 50,000 रुपये आणि भव्य जो खरे फ्रीज रेफ्रिजरेटर आमचे सुनील भाऊ गोवारी कामोटे यांनी पुरस्कृत केलेला आहे. सुनील दादा तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू. आणि यानंतर प्रथम क्रमांक आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्याने खऱ्या अर्थाने सांगता सोहळा संपन्न होत आहे. प्रथम क्रमांकाचं खऱ्या अर्थाने जे कॅश प्राईज आम्हाला प्राप्त झालेलं आहे भगतवाडी गावातीलच नव्हे तर आज पनवेल तालुक्यातील दमदार उद्योजक म्हणून आपण सर्वजण ज्यांच्याकडे आदराने पाहतो अनेक गोरगरिबांना खऱ्या अर्थाने मदत कार्य करणारे सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ भगतसाहेब आपणास आम्ही आमंत्रित करतो. आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा बक्षीस वितरण सोहळा सांगता सोहळा संपन्न होईल आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आमचे ॲडव्होकेट बालकृष्णदादा भोपी यांनी पुरस्कृत केलेला संघ शौर्या 11 भरेदेव रीडगर क्रिकेट संघ. चंद्रकांत दादा खऱ्या अर्थाने चंद्रकांत पाटील कौतुक करू तुमच्या सर्व शिलेदारांचं. आणि फ्रीजचे पुरस्कर्ते आहेत वलवली गावातील सुप्रसिद्ध युवा उद्योजक आमचे परम मित्र खऱ्या अर्थाने विनोददादा चौधरी. आपण समोर या. विनोददादा या, तुमचं कौतुक करू. स्पर्धेसाठी दमदार योगदान, शांततेचे प्रतीक राजा भोईर. बोला आमचे प्रणव खऱ्या अर्थाने आपल्या मनपूर्वक आमचे जयवंत भोपी ज्यांचा वाढदिवस काल आपण साजरा केला. बघा बालकृष्ण दादा भोपी आपण यायचे आहे. बालकृष्ण दादा हा दादा आलेले आहेत खऱ्या अर्थाने. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने बघा बालकृष्ण दादांना वाढदिवसाची भेट असणार आहे. बोला निश्चित स्वरूपात इथे आई गावदेवी माता की, भारत माता की, भैरदेव क्रिकेट संघाचा हर कोंदरे आला योने वाली वाला, हर कोंदरे आला योने वाली वाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश आणि फ्रीजचे पुरस्कर्ते आहेत विनोददादा या समोर आमचे युवा उद्योजक विनोद शेठ चौधरी वलवली त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकासाठी फ्रीज रेफ्रिजरेटर खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलं. ही संपूर्ण त्याचे फ्रीजचे पुरस्कर्ते आहेत विनोद शेठ चौधरी वलवली. विनोद शेठ खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावे लागेल. प्रकाश शेठ भगतसाहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे करण्यास स्पर्धेसाठी तुम्ही 1 लाख रुपयाचं धनराशी अर्थात कॅश प्राईज आम्हाला उपलब्ध करून दिलं. विनोद या विनोद दादा. बोला भारत माता की. आणि बघा यानंतर जे बंद लिफाफ्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही मालिकावीरसाठी खऱ्या अर्थाने जे पारितोषिक होतं निश्चित स्वरूपात ते आता ओपन केलं जाणार आहे. मालिकावीर खेळाडू ठरलेला आहे या स्पर्धेत खऱ्या अर्थाने आणि त्याच्यासाठी कॅश प्राईज असणार आहे 10,000 सरकार. 10,000 सरकारचे सर्वा स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके बिगर महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे माजी अध्यक्ष त्यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक मंगेश शेठ फडके यांनी या स्पर्धेकरता मालिकावीरसाठी कॅश प्राईज रोख रक्कम 15,000 रुपये कॅश प्राईज असणार आहे. ओमकार यायचे बघा राजेश शेठ कातार यांची संपर्क साधतात. आकाश दादा तुमचं कौतुक करू. अन्नदाता सदा सुखी खऱ्या अर्थाने सदा सुखी व्हा. काय 6 दिवस भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून इथे चांगल्या प्रकारे झाली. राजेश तुमचं कौतुक करू. गौरी स्पोर्ट नेवालीच्या सर्व खेळाडूंचा आम्ही आभार व्यक्त करू की आमच्यासारख्या सर्व शिलेदारांना येण्याचे भाग्य लाभलं. ओमकार यायचे ओमकार पाटील. तर मालिकावीर खेळाडू ठरतो
गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजीला सामोरे जात असताना 27 चेंडूंना सामोरे गेला आणि 27 चेंडूंना सामोरे जात असताना एकूण 98 धावा त्याने कुठून काढल्या, त्यामध्ये 10 षटकारांची आतषबाजी आणि 7 चौकारांची आतषबाजी बघायला मिळाली. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू ठरतो. संघाचं नाव आहे मीत 11 क्रिकेट संघ कालुंद्रे आणि मालिकावीर ठरतो प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट अर्थात मालिकावीर खेळाडूचं नाव आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर प्रवीण घरात. कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये रोख रक्कम, 15,000 रुपये सॉरी माफ करा 15,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत 10 सरकार मंगेश शेठ फडके बिगर यांच्या वतीने 25,000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रदीप या पण प्रदीप 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे खऱ्या अर्थाने. 15,000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रवीण मनपूर्वक अभिनंदन. प्रवीण शेवटची एक प्रतिक्रिया. आज खऱ्या अर्थाने ही संकल्पना बघा आमच्या गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाची प्रदीपने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. एक मित्र आला कानामध्ये सांगितलं 25,000 रुपये, परंतु राजेश शेट्टी सांगितलं की 15,000 रुपयाचं. एक चांगली संकल्पना आहे. आपण इतर स्पर्धेमध्ये पाहत असतो 5 फ्रीज आपल्याला इथे बघायला मिळालं, एक बाईक असतो, परंतु आज कमीत कमी 5 फ्रीज म्हणलं तर 5 परिवारातील 50 खऱ्या अर्थाने परिवारातील सहकार्यांना सदस्यांना त्याचा लाभ घेता येईल. आणि आज मात्र एक चांगली संकल्पना गौरी स्पोर्ट नेवालीची बघायला मिळाली. मालिकावीरसाठी कॅश प्राइज 15,000 रुपये मंगेश दादा फडके 10 सरकार बिगर यांनी खऱ्या अर्थाने पुरस्कृत केलं. ही संकल्पना खऱ्या अर्थाने एक आपण आदर्श क्रिकेटर अनुभवी क्रिकेटर म्हणून ही संकल्पना मालिकावीरसाठी आपल्याला आमच्या गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाची कशी वाटली? चांगली आहे. दादाला थँक्स बोलतो आणि हे पैसे मी माझ्या दादाचा बर्थडे पण आहे, हे पैसे मी माझ्या पुरे टीमला पार्टी देणार आहे बर्थडेबद्दल. आणि चांगले ठेवले गाडीपेक्षा पैसे चांगले आणि ट्रॉफी महत्त्वाचे पैसे महत्त्वाचे नाही मला. थँक्यू सो मच. हे होते आदर्श क्रिकेटर प्रवीण घरत खऱ्या अर्थाने मालिकावीर ठरलेला आहे. आणि पुन्हा एकदा गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या वतीने आपल्या नेवाली गावातील सर्व ग्रामस्थ सर्व खेळाडू सर्व मान्यवर आमचे सर्व शिलेदारांचा आभार मानून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केला या सर्वांचा आभार मानून स्पर्धा संपली असे आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की जय. जय लोकनेते दिबा पाटील साहेब.